गाडी काढ, गाडी काढ. तुझं नाव काय? हा गाडी काढ. गाडी काढ, गाडी काढ. तुझं नाव काय? हा गाडी काढ. गाडी काढ, गाडी काढ. तुझं नाव काय? हा गाडी काढ. गाडी काढ, गाडी काढ. चल गाडी काढ. काढ बोललो तरी कोण बोलतो? काढ अरे खाली कर ना, गाडी खाली कर लवकर. काच खाली कर. नाव काय? चल 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 रिक्षा गाडी काढ. चल गाडी काढ. गाडी गाडी तर लावायची नाही परत. आणि मराठीत बोल, मराठीत बोल, मराठीत बोल. गाडी कोणाची आहे? गाडी काय लावली? कशाला लावली गाडी? का लावली गाडी तू? का गाडी लावली? गाडी गाडीची लावायची नाही गाडी परत. त्यांना एक भीती बसली पाहिजे की जर अशा प्रकारची कुठलीही घटना आम्ही केली तर आमच्यावर कायद्याचा बडगा बसतो हे दाखवण्याची एक चांगली संधी आहे. कारण जे तुम्ही जर बघाल तर त्या दिवशी जांभळी नाक्याला झालेल्या घटनेत आरोपींना अटकच नाही केली, ते दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे होते. आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही याच्यामध्ये हे जे कोणी लोक आहेत त्यांना माज आलाय त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे, ती पोलिसांनी शिकवावी. पण तुम्ही देखील या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी काही रिक्षा चालकांना ओळखलेल्यांना मारहाण केलेली आहे, तुम्ही समर्थन करता का नाही? म्हणजे त्यांनी आमच्या लोकांना मारल्यावर काही होत नाही, बरोबर आहे. आम्ही मारल्यावर लगेच त्याचं समर्थन होणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उचललं जातं. वारे वा, असं कसं होईल ना? एका वृद्ध माणसाला 80-85 वर्षाला माणसाला जागा आहे गाड्या लावायची पार्किंगला, आणि ज्या पद्धतीने तुम्ही बसताय त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अरेरावीपणा पुन्हा दाखवताय. यात जेवढे ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाहीये. माझं मत आहे नीट कोड भरा आणि निघा. आम्हाला इथे